आपल्या जवळच्या माणसाच्या आनंदात सुख शोधणं हेच आजचा दिवस आम्हाला शिकून गेला होता. हाय, कसे आहात सर्व? आज चिप्स केले होते. चिप्स तर दरवर्षीच करते, पण यावर्षीचे चिप्स लाईफ टाईम लक्षात राहतील कसे ते सांगते. तशी तर सुरुवात ही रात्रीपासूनच झाली होती, पण असं वाटलं नाही की दुसऱ्या दिवशीही तसंच होईल. तर झालं असं होतं, रात्री आम्ही चिप्स करायला घेतले होते. श्लोकचे पप्पा मला ते आलूचे साल काढून देत होते आणि मी साईडला चिप्स करत होते. आणि नेमकं सालटे काढता काढता एक छोटा आलू त्यांच्या हातात आला आणि ते घाईघाईला काढायला गेले आणि त्यांच्या हाताला खूप सारं लागलं. त्यानंतर त्यांच्या हाताला घरीच पट्टी करून घेतली आणि त्यांना म्हटलंही की राहू द्या, बाकीचे मी करते. पण त्यांना असं वाटलं माझ्या एकटीचीच परेशानी होऊन जाईल, म्हणून मग त्यांनी सगळे आलू मला करू लागले. आणि राहिली सुईली त्यात अजून एक भर पडली. आलूचे चिप्स करता करता लाईटच गेली. त्यानंतर राहिले सुईले आलू आम्ही अंधारातच करून घेतले त्याचे चिप्स. आणि आलू परत एकदा मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत असते आणि त्याच्यानंतर असे साठवून घेते पाण्यातच. आणि त्यामध्ये रात्री तुरटी टाकून ठेवत असते. तुरटी टाकल्यानंतर आलू हे काळे पडत नाही आणि लालही होत नाही. तर दरवर्षी मी अशा प्रकारेच त्यामध्ये तुरटी टाकून ठेवत असते रात्रीच्या टायमाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या पाण्यामध्ये आपल्याला उकडायचे असतात आलू, त्यामध्ये पण मी तुरटी टाकून देत असते. आणि टेस्टनुसार मीठही टाकलं. आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा आलू टाकते ना, तेव्हा त्याच्यामध्ये मीठ परत थोडंसं टाकतच असते. कारण प्रत्येक वेळेस आपण आलू टाकतो तेव्हा ते मिठाची चव थोडी थोडी कमी होत जाते. आणि प्रत्येक वेळेस आलूमध्ये मीठ टाकावं लागतं, म्हणजेच पाण्यामध्ये मीठ टाकावं लागतं. आणि त्यानंतर ते मिक्स करून घेते. तर मी चिप्स पाण्यामध्ये किती वेळ उकडते, तर रात्री आपण चिप्स असे पाण्यामध्ये टाकल्यानंतर असे कडक होतात. आणि त्यानंतर सकाळी जेव्हा आपण उकडायला टाकतो चिप्स, तर ते एवढे नरम व्हायला हवे आणि त्यानंतर आपण ते चिप्स बाहेर काढू शकतो पाण्याच्या आणि वाळायला नेऊ शकतो. शक्यतो चिप्स काढल्यानंतर असे जाळीवर टाकायचे, म्हणजे त्यातलं जे पाणी असतं ना ते निथळून जातं. त्याच्यामुळं मग चिप्स कसे एकमेकाला चिटकत नाही. आणि प्रॉब्लेम असा पण असतो की हे काढल्यानंतर लगेच वाळू घालावं लागतात, नाही तर ते थोडा वेळ अजून जर असेच ठेवले तर ते एकमेकाला चिटकतात. आता आमच्या परेशानीचा टास्क इथेच संपलेला नव्हता. तर झालं असं, तर चिप्स उकडता उकडताच परत एकदा लाईट गेली. तशी ही रात्रीसुद्धा लाईट ही 3च्या आसपास आली होती आणि सकाळी परत एकदा गेली. म्हणजेच आता लिफ्टची लाईटही गेलेली होती आणि आम्हाला आता जायचं होतं 4थ्या फ्लोअरवरती. तर सर्व चिप्स आम्ही असेच केले. आमचे पूर्ण चिप्स होईपर्यंत लाईट आलेली नव्हती. आणि त्यात अजून एक मोठी गोष्ट म्हणजे आज श्लोकच्या पप्पांचा बड्डे होता. आणि पहिल्यांदाच असं झालं होतं की सुट्टीच्या दिवशी त्यांचा बड्डे आला होता. खास म्हणजे रात्री चिप्स करायला काढले होते तेव्हा खरंच असं वाटलंच नव्हतं की एवढी सारी परेशानी होईल. मला तर असं वाटलं होतं सकाळी मी ते कदाचित उठायच्या अगोदर अर्धे चिप्स करून पण घेईल, म्हणजे वाळू पण घालेल. पण नेमकं असं झालं, रात्री खूप वेळ लाईट गेल्यानंतर सकाळी लवकर जाग पण आली नाही, कारण रात्री व्यवस्थित झोपा पण झाल्या नाही. आणि सकाळी त्यातल्या त्यात लिफ्टची लाईटही गेली, त्याच्यामुळे खूप जास्त परेशानी झाली. आणि एवढ्या सगळ्याच्या श्लोकच्या पप्पांनी थोडीसुद्धा चिडचिड केली नाही. सकाळी सर्व चिप्स त्यांनी मला वाळू घालू लागले. आणि यावर्षीच नाही तर ते दरवर्षीच माझी मदत करतात. श्लोकही करू लागत असतो, पण रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे तो अजून झोपलेलाच होता आणि त्यानंतर त्याचा क्लासही होता. आणि खरं सांगू का, श्लोकचे पप्पा तर मदत खरंच करतातच, नेहमीच करतात. पण ते नुसतं आसपास जरी असले ना तर कामाचा अर्धा स्ट्रेस कमी होतो. तुमच्यासोबतही असंच होतं का? अशाच प्रकारे सर्व चिप्स आम्ही पायऱ्याने ये-जा करत घेऊन आलो आणि गप्पा करत करत वाळू घातले. आता त्यांच्या बड्डेच्या दिवशी त्यांना एवढं परेशान केलं म्हटल्यानंतर माझंही काही कर्तव्य होतं. खूप काही मोठं तर नाही समजा, पण आज दिवसभर त्यांच्या आवडीचेच पदार्थ घरी केले. चिप्स वाळू घातल्यानंतर आम्ही खाली गेलो आणि त्यानंतर त्यांनी मग आप्याचं पीठ आणलं होतं. तर मी आमच्यासाठी समजा सकाळी आपेच तयार केले. आप्पे खाऊन झाल्यानंतर आणि बाकीचे सर्व कामं आवरल्यानंतर मी दुपारच्या टाईमला घरच्या घरीच आंब्याची आईस्क्रीम तयार केली होती. पण ॲक्च्युली झालं असं होतं की त्याच टाईममध्ये माझा मोबाईल हँग झाला, म्हणजे जास्त स्टोरेज फुल झाल्यामुळं त्याचा मी पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकले नव्हते. आणि संध्याकाळच्या टाईमला त्यांच्यासाठी मी फ्रूट केक तयार केला होता, वॉटरमेलनचा, जो त्यांना आवडतो कारण तो हेल्दीही असतो.
अशाच प्रकारचा फ्रूट केक मी त्यांच्यासाठी कोरोनाच्या टाईममध्ये सुद्धा तयार केला होता आणि याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे. तर असा झालेला होता तो केक. आणि संध्याकाळी रसाचा स्वयंपाक केला होता. तर त्यामध्ये रसापेक्षाही जास्त त्यांना जे आवडतं ते म्हणजेच कांदा वडी. तर ती तयार करत होते. तर त्याच्यासाठी पहिले मी कांदा कापून घेतला आणि जे वड्या असतात उडदाच्या वड्या, त्या पहिले थोड्याशा बारीक करून घेतल्या आणि नंतर त्या थोड्याशा तेल टाकून भाजून घ्यायच्या. थोड्या भाजल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर कांदा करपायला टाकायचा. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यातच वडीही टाकायची आणि पाणी टाकायचं. तुम्ही सुद्धा रसाचा स्वयंपाक केल्यानंतर कांदा वडी करता का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ही मँगो आईस्क्रीम जी मी तयार केली होती, तर असा काही तिचा रिझल्ट होता. तर छान झाली होती समजा. आणि रात्री त्यानंतर आम्ही असंच आमचा घरीच छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. आपल्या जवळच्या माणसांच्या आनंदात सुख शोधणं हेच आजचा दिवस आम्हाला शिकवून गेला होता. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं हेच तर खरं आयुष्य आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.